रोज शिराळा तालुक्यामध्ये बिबट्या हल्ल्याची प्रकरणं वाढत आहेत। बिबट्याचं मानव वस्तीमध्ये येणं, पाळीव प्राण्यांवर हल्ला करणं या घटना आपण सातत्यानं बघत आलोय। या परिसरामध्ये बिबट्याची एवढी दहशत पसरली आहे, आता तर बिबट्या थेट लहान मुलांवरती देखील हल्ला करत आहे। मागच्या काही दिवसातच आपण शिराळा तालुक्यातील उपळावे या गावात बघितलं की दोघे बहीण भाऊ जात असताना बिबट्यानं लहान मुलांवरती हल्ला केला। सुदैवानं दोघेही बचावले, पण बिबट्याचा हा हल्ला किंवा बिबट्याचा वावर रोखण्यासाठी शासनाने काहीतरी ठोस पावले उचलली पाहिजेत, या संदर्भात जनजागृती झाली पाहिजे। याच पार्श्वभूमीवर शिराळा तालुक्यातील सागाव या ठिकाणी मानसिंगभाऊ नाईक लोककल्याण अभियान व वन विभागात शिराळा आणि युवा नेते विराज नाईक यांच्या संकल्पनेतून समाज विकास विद्यालय सागाव या ठिकाणी बिबट्या हल्ला प्रशिक्षण घेण्यात आलं होतं। शिराळा तालुका व परिसरातील मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा हल्ला होत असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अनेक वेळा शिराळा व परिसरातील नागरिकांवर बिबट्यानं हल्ला केल्याच्या घटना घडलेल्या आहेत। बिबट्या हा पाळीव प्राण्यांवर व लहान मुलांवर हल्ला करत असल्यामुळे अशी परिस्थिती जाणवली तर काळजी कशी घ्यावी किंवा बचाव कसा करावा या संदर्भात हे प्रशिक्षण घेण्यात आलं होतं। हे प्रशिक्षण देण्यासाठी शिराळा व सांगली वन विभागाची टीम विद्यालयामध्ये दाखल झाली होती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते विराज नाईक यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण घेण्यात आलं होतं। प्रशिक्षणाचा उद्देश होता की लहान मुलांना या परिस्थितीची जाणीव व्हावी, यदाकदाचित बिबट्या समोर आलास तर कशा पद्धतीने काळजी घ्यावी, पूर्वतयारीची दक्षता कशा पद्धतीने घ्यावी या संदर्भातलं हे प्रशिक्षण होतं। या प्रशिक्षणासाठी विद्यालयातील हजारोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते। या विद्यार्थ्यांना वन विभागाचे अधिकारी आणि युवा नेते विराज नाईक यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं आहे।